नमस्कार. फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करते. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मिलेट्स या सुपरफूडविषयी काही माहिती घेऊन आलो होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये पण मी अजून एका सुपरफूडविषयी माहिती घेऊन आली आहे. तो सुपरफूड म्हणजे हा मखाना. या मखाण्याला इंग्लिशमध्ये फॉक्सनट असं म्हणतात आणि मराठीत याला मखाना असं म्हणतात. हा मखाना युरॉल फेरॉक्स नावाच्या पाण्यात उगवणाऱ्या एका वनस्पतीच्या बिया या स्वरूपात असतो. या बिया ॲक्च्युली काळ्या रंगाच्या असतात, पण त्या एका विशिष्ट प्रकारे भाजल्यावरती या पांढऱ्या रंगाच्या लाह्या तयार होतात. त्याचे काय काय गुण आहेत किंवा हा कोणाकोणासाठी उपयोगी आहे किंवा याला सुपरफूड असं का म्हणतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण याचे काही गुणधर्म जाणून घेऊया. हा मखाना ॲक्च्युली थंड गुणाचा असतो. तसेच आपल्या शरीराची उष्णता, आपल्या शरीराच्या आग होत असेल, दाह होत असेल आतून, तर तो कमी करणारा असतो. त्याचा पित्तघ्न म्हणजे पित्त, शरीरातलं वाढलेलं पित्त कमी करणारा असतो. हा बल्य, ताकद देणारा असतो. हा लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांना पथ्यकर असतो. तसंच जे खूप दीर्घकालापासून आजारी आहेत किंवा ज्यांना खूप काही मोठा आजार होऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात दुर्बलता आलेली आहे, त्यांच्या शरीरामध्ये वीकनेस आलेला आहे, त्यांच्यासाठी हा खूप उपयोगी आहे. तसंच हा गर्भिणी स्त्रियांसाठी उत्तम आहे, कारण मखाण्यामध्ये लोहाचं प्रमाण बरंचसं आहे. शिवाय ज्या स्त्रियांनी नुकत्याच बाळाला जन्म दिलेला आहे अशा स्त्रियांसाठी हा खूप उपयोगी आहे, कारण हा स्तन्यजनन गुणाचा आहे, म्हणजे हा दुधाचं उत्पादन वाढवणारा आहे. 100 ग्राम मखाण्यामध्ये जवळपास 9.7 ग्राम्स प्रोटीन म्हणजे प्रथिन असतं. ह्याच्यामध्ये फायबर जवळपास 14 ते 15 ग्राम असतं. लोहाचं प्रमाण येतं जवळपास 1.4 मिलीग्राम असतं. तसंच त्याच्यात कॅल्शियम आणि आयरनचं प्रमाणही भरपूर आहे. हे सोडियमचं कंटेंट मखाण्यामध्ये भरपूर कमी प्रमाणात आहे. पोटॅशियमचं कंटेंट ह्यात जास्त प्रमाणात आहे. 100 ग्राम मखाण्यामध्ये 0.1 ग्राम्स सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जे फॅट आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, हे फॅट ह्याच्यात फक्त 0.1 ग्राम्स आहे. मखाना हे ग्लुटन फ्री असल्या कारणाने ज्यांना ग्लुटन ॲलर्जी आहे त्यांच्यासाठीही हे उत्तम आहे. मखाण्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात अँटीबॅक्टेरियल, अँटी एजिंग, अँटीऑक्सिडंट तसेच अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आहेत. अँटी एजिंग आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्या कारणाने हा केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठीही बहुउपयोगी आहे. सोडियम कंटेंट मखाण्याचा हा अत्यल्प आहे. पोटॅशियम कंटेंट ह्याच्यात जास्त आहे. ह्या कारणाने मखाना हा हार्ट पेशंट्स किंवा ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांचं बीपी कंट्रोलमध्ये राहण्याचा मदत करतो. शिवाय कोलेस्ट्रॉल, फायबरचं कंटेंट ह्याच्यात 14 ते 15 ग्राम असल्या कारणाने कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण राहण्यास मदत होते. तसंच मखाण्याचा GI इंडेक्स हा फक्त 25 ते 35 असल्या कारणाने हा आपल्या रक्तातली शर्करा झपाट्याने वाढवत नाही. ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अत्यल्प असल्या कारणाने डायबिटिक म्हणजे मधुमेही रुग्णांसाठी पण हा उत्तम आहे. मखाना हा जरी लाह्यांच्या स्वरूपात असला तरी तो थोडासा वातड असतो. तर त्याला एकदम लो फ्लेमवरती आपल्याला एका पॅनमध्ये किंवा आपल्याला एका कढईमध्ये रोस्ट करायचं आहे. त्याच्यात तुम्ही ऑइल टाकलं नाही टाकलं तरी चालेल. तो फक्त लो फ्लेमवरती जरी तुम्ही तो रोस्ट केला तरी त्याचा क्रिस्पीनेस वाढतो आणि तो तुम्ही एक मिडमेल स्नॅक म्हणून त्याचा वापर करू शकता किंवा तुम्ही मखाण्याचा चिवडा बनवून त्याचा वापर करू शकता. तसंच मखाण्याचे लाडू, मखाण्याचं पूड करून तुम्ही दुधामधून त्याचं सेवन करू शकता सकाळ संध्याकाळ. गरोदर बायका ज्यांनी नुकताच बाळाला जन्म दिलेला आहे, मखाण्याला भाजून, तुपात भाजून किंवा त्याच्यात ड्रायफ्रूट्स ॲड करून त्याची खीर बनवून त्या या प्रकारे त्याचं सेवन करू शकतात. आता मखाण्याचं सेवन कोणी करू नये, तर मखाना हा थोडासा पचायला जड असतो. त्यामुळे जेव्हा आपण त्याची सुरुवात करतो तेव्हा आपण आपल्या पचनशक्तीचा थोडासा अंदाज घ्यावा आणि मगच त्याचा वापर करावा. मखाना हा कशा प्रकारे सुपरफूड म्हणून सिद्ध झालेला आहे याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.